नमस्कार आहे तुमचं, नमस्कार आहे. स्वतःच्या घरातला अंधार ठेवायचा झाकून, लोकांचा पाचा वाकू वाकू. त्या इथं नंदी आली आहे तुझी वाली, तर नंदी तिचं करणं झालं. नंदी आली तुझी वाली, घेणं तिले डोक्षावर, साडी गिडी घे तिले, गुलाबजामुन घी कर, चालली इथं भांडाले. का सांगू त्या नंदीला जाऊन, त्या भाऊजली कुठली सवय आहे, घरातला अंधार बातमी लोकांचा अंधार पाहायला जाते म्हणून सांगू काय? अहो करणार ते जाणं माय, का आमच्या करणी करून आम्हाला उभ्याने मारून टाकशील इथून. चालली इथं करणी करू दे, तिथं करणी करू दे, तिथं करणी करू दे, नुसतं काय बाजारात आहे ते आम्हाला बाबा, काय बाजारात आले. घरातल्या घरात असं तुला अंधार केला, लोकांच्या घरात काय अंधार करायला बेशीन नाही व तू. सात समुंदर डुडुक 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 पार में तेरे पीछे पीछे आ गया, मैं तेरे पीछे पीछे आ गया. तुम्ही का सारेले खरीदूनच ठेवला का वा? ज्याला त्याला पाण्यात पाहून बोलता, खालच्या दर्जाचे बोलता नेहमी. कोण तुम्ही एवढं लय पैसेवाला आहे काय? काय घमंड आहे व तुम्हाला? घमंड चाले काय सवयता? येऊ दे त्या पोरीले, सून येऊ दे, तू इने टिकशील नाही. माझ्या हाताखाली येशील नावाची रश्मी, ती वैशील का रश्मी, ती गोष्ट खरी निघाली म्हणून. काय खरीदून ठेवलं काय म्हणते? मला आकलून दिलं इथून स्वतःच्या पोरीने किती अंधार केलाय माहित आहे का तुले? त्या पोरीवर त्या सारखे गुन्हा असतील ना, म्हणून त्या पोरीने एवढूशा कोयात नवरा केला. लई इच्छा झाली जी नवरा करायची. त्या सारखीच ते पोरगी असन जी 17 घर पुंजू 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 त्याच्या घरी झोपायला जाऊ 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 जाऊ. स्वतःच्या नवऱ्याला एकटं टाकू टाकू तू नुसतं घरा लोकांची घर पुंजायला गेली, आणि तशीच सवय त्या पोरीला लागली म्हणून त्या पोरी नवरा केला होता, नवरा ठेवला होता, 2 बायका 1 नवरा केला होता. शांताबाई त्यात ती पोरगी होती ना, आम्हाला माहित नाही का? सारच माहित आम्हाला. हो गेली होती, लोकांची इथं गेली होती. त्या पोराने दारू पिऊन तमाशा असताना केला होता. सारे गावाला विचार, कोणतं पुऱ्या गावातले लोक माझ्यावर एकही अशा कोणत्या गोष्टीचा इल्जाम दिला होता म्हटलं. पुऱ्या गावाला विचार, पुरा गाव ऐकून आहे. विचार बरं, कोण घोटाला कोण खरं आहे तर? आपल्या पोराचं झाकू झाकू ठेवताना सुरीचं उघडं पाडतं शोभती का तुले? पुरं गाव ते ऐकून म्हणतं उदास तोडे. अव काजल कमला कलावती ती किती बाया सगळे, अजून काय पाहिजे वा? अजून काही पाहिजे असाले तर अव तर मग त्या बाया तुमच्यासारख्या आहे ना, तुमच्यासारख्या बाया तुमच्यासारख्या बरोबर होते. तिघीच जणी भेटला ना, दाखवा बरं 10-15 जणी आणून अशा म्हणणाऱ्या का रश्मी खराब आहे, तिचा नवरा चांगला आहे म्हणून. आला बरं एवढी धमक असेल तुमच्या ताना कावा त्या मला म्हणून राहील तू मीला नवरा केला म्हणून. पोरगी वय केला मीला नवरा, काय झालं? त्या बोलले जेव्हा 2-2 नवरे केले तेव्हा त्या पोरीने 2-2 नवरे केले. पहिल्याच्या घरी टिकले तर दुसऱ्याच्या घरी जाऊन पाय आली. आम्ही नाही म्हटलं कधी असं, जसं की आम्हाला माहितच नाही त्या घरचं काही. स्वतःच्या घरात अंधार आहे ना, पोरगा लव्ह मॅरेज करून राहिलं त्याचं काय? मग आता लोकांच्या घरात पाहायचं का तुम्ही वा? आईल्याकडे वयात आल्यावर बरोबर केलं त्यानं. त्यासारखे लहान असताना असे कामे नाही केले, समजलं काय? जास्त फादरू नको इथं, भाजर करायले. पायो बाई काय पोरगी काही कशी असो, तुमच्या पोरीसारखं त्याला काम केलं तो आणि माझ्या लेकरात काही फरक नाही आहे म्हणून जास्त जागोची काही शानपणा दाखवू नको. आणि ते वय नसलं त्याच्यात, समजलं काय? बात की एक बात, तू एवढी जर अवकात होती तुला सोन्याच्या काळातले केल्यापेक्षा तिचं घर सुधारून देती. तिच्या घरात महिन्याच्या महिना पैसे तिले किराणा आणून टाकती. एवढी जर तू दिलदार अशी असती ना दरतीची, तर एवढ्या बार तिले कष्ट करायला नसते लागली, एवढी बार गरिबी तिला सहन नसती करायला लागली, एवढ्या बार त्या भाऊ दारू प्यायला नसता. समजलं काय? जशी जागोची शानपणा करू नको. बात की एक बात, त्या पोराला त्यासोबत घेऊन जाय बस कुणा मोठी करू राहिली. पोराले येतो बरं मी पोराले माहित पडते किती दारू पिते किती नाही तर. म्हणजे मग तुम्हाला बरं होते, घरी काम नाही आहे ना. माझ्या पोरगा घेऊन जा तुम्ही सोबत, तुम्हाला एकटर आले बरं होते ना. यात जाण दिगी चौघी जरी मस्त दारू पेत जाणं, उड्या मारत जात तिथं, पायट्या करत जात. माझी शेवा जाय व पोराला घेऊन जाय. तुझी जर अवकात असन, एवढी जर अवकात असेल ना, पोरीला घेऊन जाय. जशी अगोश शानपणा लोक करू, आम्ही तुझं काही करू. आम्ही तुझं उभ्या नाचो का काही करू, तुला जाय काय करावं लागते, जाय त्या पोराला घेऊन जाय. माझ्या भरसा नाही का तू? मी काय घेऊन जाऊ त्याले, पोचत बसत त्याची बायको त्याले. जमत नाही. चल भावाला घेऊन जाय. तुला हिस्साच पाहिजे ना, पहिले भावाला घेऊन जाईल सुधरवणार, मग तुला हिस्सा देतो मी. पुरा घर देतो तुला मी, फक्त तुझ्या भावाला सुधरवणार माझ्याजवळ. काऊन तू सुधरवणार त्याले? नवरा म्हणत आम्हाला बायकोचं ऐकत का? मायचं ऐकत तो आता बायकोचा भाया झाला ना तो. काही बोलून दे राहिला चिमल्या तोंडाचा. ऐकून राहिला मस्त बायको एवढं टरंग करू राहील तरी, मायले बोलून राहील तरी काही त्याच्यावर काही हेच नाही होऊन राहिलं बापा. संस्कार लागते त्याचे संस्कार. हो ते कर्नाटक संस्कार आहे. इथं कोणाला सांगून राहिली व तू जाता काय? जाता त्या पोराला घेऊन वा, कधी त्या खिशाने बांधून त्या पाटगुलीतच बांधून देते त्या पोराला. थांब हाव ना, इथं येऊन मच करू राहिली. घेऊन जा ना पोराला जराशी, ठेवून पाहिलं जवळ. कायले काही गरज एवढीच जर तुम्हाला हे असं ना, स्वतःच्या घरी नाही आला माझ्या भावाले. त्या पोराला घेऊन जाय, चल त्या भावाला घेऊन जाय. जमत नाही इथं पोचत बसा तुम्हीच. पयाला का नाही? अव जसं त्यालाच माहित राहत असते व, आपण वरतीहूनच फळफळ करतो फक्त. चला ह्या पयाला आता कशा भेल्या. चला आता काजल कलावतीला झापू, चला लवकर. हो चाल व रश्मी. हो आज की
नवऱ्याच्या बाबतीत तुम्हाला लाज नाही वाटत? हा, लाज वाटाले? आमच्या नंदेजवळ तुम्ही सांगितलं का आरतीने नवरा केलता, पिंकीने नवरा केलता. आम्ही तुमच्या घरातला अंदाज सांगतो काय? कलावती तुला बॉयफ्रेंड ठेवला, आम्ही सांगतो असं तुला नवरा ठेवला, सांगतो असं काय लोकांना सांगतो का काही? हा, झाक झाक तो उलट जाऊ दे बा. आपली बहिणीसारखी पोरगी आहे, काय मला काय बोलाव, काय लोकांना सांगा. आम्ही विचार करतो, तू विचार करतो काय? काय आता सांगितलं तर केला सुद्धा ना नवरा, त्यात काही विषयच नाही. 15 दिवस आम्ही तिच्या सासरी राहिलो ना, नवरा केला तर केला बाई, त्यात काय आहे? खरं ते खरं. तुझं म्हणे सत्याचा मार्ग पकडत असतो म्हणे आपण म्हणे. मग कवळ सत्याला घाबरली का तू? पण कायले सांगा लागते लोकायले. हिने नवरा केलता, तिने नवरा केलता, स्वतः सांग ना. मी हा केलता, मग तो सोडला, मग तो केला, मग तो सोडला, मग तो केला. तुमची धंदी सांग ना लोकायले. स्वतःच्या घरचं झाकून ठेवताना लोकायले करनाकटी मरनाकटी म्हणून सांगता. स्वतः किती करनाकटे, स्वतःचे लेकरं कुठे जाते तुम्हाला माहित नाही राहत. लेकरं एकटं टाकू टाकू जातात, लेकरं कुठे पाहिजे तुम्हाला माहित नाही राहत. घे जसं टेटरपणा नको करू, जसं टेटरपणा करायला. तू रस्ता काय पोरीची बळी दिली करनाकट्या वनाचे करनाकटे. सावत्र पोरीला स्वतः घरात घेऊन घेतलं तुला. किती बदमाश आहे तू. सारा दुनियाची बदमाश झाले तर कायची बळी दिली व तू बळी देऊन नाही उभे उभे जास्त बळी दिली करशील ना. 70 शिंगे असाले लेकरा कुठे तुला माहित नाही राहत. तूच तर नवरा करायला गेलती तिकडे मा पोरी बरोबर. माझ्या पोरी तर लहानच होत्या, तुला अक्कल नव्हती काय? घास खायला गेलती का तुझी अक्कल? घास खायला झाले तर बोलायला लावून राहिली. चल बिलकुल लोकांना सांगायचं नाही असं तसं करनाकटी मारनाकटी. याच्या बाद मध्ये करनाकटी वाल्या बैल्यानं तुझ्या घरा अशी करणी करून ते मर्श मरूनच जाशील कुत्रे. करणी तोंडाला शब्द तोंडातच राहत द्यावाल्या. हाव ना, स्वतःच्या घरातला आणणार नाही. ताव काजल तू इला झाली ती तर तू घरी नव्हती, लपली होती. कुठे लपली होती तर? आणि ती सासू कुठे गेली? सासूने काय मारून टाकलं का तू ना? तुमच्या घरातलं सांग ना, ती सासू कुठे गेली? सांग लवकर, सांग ती सासू कुठे गेली तर? ती माय कुठे गेली व कलावती? त्या नवरा कुठे गेला व कमला? सांग ना, सांग बरं सासू कुठे गेली तू वाली? हाव काजल सांग, ती सासू कुठे गेली? आणि कमला तुला त्या नवरा जैलात काऊन टाकला? चांगला होता त्या नवरा जातपर्यंत मला माहित आहे. आणि कलावती तुला नवरा काऊन सोडला ते सांग. पायो बाई, माझ्या नवरा होता बेवडा. मला त्याच्या घरी काही संसार करायचा नव्हता म्हणून मी मामाच्या घरी आली. तर लोकांच्या बद्दल दुसऱ्या वाईट गोष्टी केल्यापेक्षा असं समजून जायचं का बा हे रश्मीच्या नंदीनेच तुला गोष्टी सांगितल्या ना. रश्मी तो तिचा बेवडा नवरा असून त्याच्यासोबत आठ काढून राहिली, संसार काढून राहिली. एवढा दर्या 7 समुंदर पार ती संसार काढून राहिली. आणि तुला एवढा उलसक दारू का पे नाही तर तू मायच्या घरी येऊन बसली. मग त्याच्यावरून समजलं का बा हे किती हाल अपेक्षा भोगत असं, मायकून भोगण्यात झाली म्हणून तू मायच्या घरी आली. ते बघूनच राहिली बिचारी, ते कुठे जाईल? असं नाही समजून घेत का तू? मग आम्ही काय त्याच्याबद्दल काही सांगितलं का बाबा? आम्ही फक्त पिंकीला ना तीन नवरा गेलता हेच सांगितलं. त्यात काय झालं सांगितलं तर सांगितलं. सत्याचा मार्ग होय, आम्ही सत्यच बोलत असतो कोणासोबत, खोटं नसतं बोलत बाई. ते आज नवऱ्या द्यायला माहितच होतं. थांब गेलं नाही शांतबाई. त्या नंदीने सांगितलं, पण त्या नंदीच्या गोष्टीवर मी पाणी फेरलं, पलटवार केला त्याच्यावर. बातच मी ते इले नाही काय म्हणजे ह्या गोष्टी तुझ्या बाहेर काढलं. ह्या पागल आहे म्हटलं, कायच्या काही बोलते म्हटलं, याचे मेंदू ठिकाण्यावर नाही म्हटलं, पागल आहे म्हटलं, शाट दिमागाचा आहे म्हटलं. त्या नंदीने एवढं समजदारी घेतली का बरं जाऊ दे बा म्हणे, मला काही नाही करायला लागत म्हणे, हा बाया हायच म्हणे मॅड मध्ये. तर बरं झालं बाई त्या नंदीच्या याच्यावर गोष्टीवर मी पाणी फेरलं. तर थांब तुम्ही माजल्या. काजल तुलाही नवरा करतो, कलावती तुलाही नवरा करतो, कमला तुलाही नवरा करतो. तुम्हाला नवराच करून देतो मी. अशा कशा तुम्ही नवराने करा नावाची शांताबाईने पाहून घेजो. आता काय नवराने करून देतो तुला? नवरे करता ना तुम्ही. थांबा तुम्हाला घर संसार सासूसून काय राहते तुम्हाला माहित नाही. असा परिवारवाला घर करून देतो ना. थांब कलावती, त्यासाठी रिश्ताच पाहतो. पहिले तुझ्यासाठी पाहतो मी, नंतर काजल, नंतर कमला. आणि काजल उद्या सकाळपर्यंत तुझी सासू दिसली पाहिजे. सांगून राहिली मी कुठं गेली काय गेली, फुल इन्फॉर्मेशन फुल डिटेल पाहिजे. नाहीतर तू हाय ना मी हाय, लक्षात ठेवजो. काय अवकात आहे तुमची मला नवरा करून द्यायची? करून द्या बरं मला नवरा. असं अवकात काढली तुला? आता तर अवकात दाखवतो मी तुला. माझी अवकात काय तर नाही, पुरं गाव एक करून तुला नवरा करून दिला. नावाची शांताबाई नाही म्हटलं, अवकात काढून राहिली. पुरं गाव तुला तुझ्या अवकात दाखवून. थांब, तुझी अवकात काय आहे लोकांच्या नजरेमध्ये? तुझ्या बिहेवियर कसा आहे हे फक्त मला माहित आहे, आम्हाला माहित आहे. लोक तुला एक धड नाही म्हणत धड म्हणाले. पाय बाई, मी सांगून राहिले माझ्या सासू काही करू नको. माझी सासू मला न सांगता कुठे चालली गेली. आणि मला तिचं माय काही पटेल नाही, मी काही एवढं लक्ष दिलं नाही. राहिली गोष्ट माझ्या नंदीची. मी गेलती मामाच्या घरी गेलती मी. तर माझ्या नंदीला मला काही फोन केला होता मी येऊन राहिली का काही म्हणून. आवडत मग माझ्या घरातला अंधार पाहू नका तुम्ही. आवडत अव कुत्रे, तू ललत आली होती ना, त्या नंदीचं मिलच केलं. पावनचार साडी घेतली तिने मी ना. जाऊ दे म्हटलं काजलची ननद माईला ना मिला तुझा भाव नाही केला. जाऊ दे म्हटलं बाई, एवढ्या आंघोळीला आली तर मिलच तिचं पावन पण केलं. हिच्या बाबाला अक्षित लावायला लावली तिलेच. आणि तू कुठे जाऊन बसली होती? ते माय बाप तरी हुगत नाही. हुगाले तर त्या भाऊ नाही हुगत तुले. कुठे गेलती तू? कोणत्या माय बाबाच्या इथे गेलती? काही फेकून राहिली, लपली असं कमलीच्या इथं. जाऊ दे गंगा, जास्त बोलल्यात फायदा नाही बापा. मला सर्दीनं बरं नाही वाटू राहिलं. एवढं सर्दीनं नाक बुजलं का आवाजही यात चांगला नसल्यात. तर सांगून राहिली मित्र हो यायचं लग्न करून देतो मी. आता पाहा तुम्ही यायचं लग्न कसं करून देतो. चला बापा, बल्ली सर्दी झाली. बोलता येईल येऊन राहिलं.
मला थकला बाई बोलू बोलू जीव बापा. ह्या रश्मीची ननद भल्लीच बदमाश आहे ना बापा, भल्लीच बदमाश आहे. सासूही बदमाश आहे. पयाली मग पोराला घेऊन जाय म्हटलं तर पयाली. अहो ना तिला माहिती आहे ना का आपलं पोरग तमाशा करते म्हणून. काय पोराला आपल्या घरी बहिणीला लाज आली त्याची वाली. बहीण नाही म्हणे माय काय करणार आहे बापा, मायच तिच्या घरी राहते तर. म्हणजे पयाली का नाही जास्त बोललीच नाही, ते बोललाच नाही ते जास्त. एवढ्या जणीला पण बोललाच नाही रश्मीला, नाही रश्मीला धुन काढलं असं तिनं आता. हा बिचारे काय बोलला आपण, तिला घेऊन जाय म्हटलं पोराले. 100 बात एक बात घेऊन जाय. खरंच भेली ते भेली पयाली घरी. तिला असं वाटलं नाही हे काही खरं नाही गड्या, हिच्याकडून 10 लोक आहेत आपल्याकडून 2च लोक आहे असं वाटलं तिले. पयाला त्या घरी आता काही येत नाही त्या. हो ना माय, हो ना बोलल्या काही दिन पयाला. बरं झालं पयाला तर आपण यासाठी एवढं करावं ना, त्या मार आपल्या दुनियाभराची उतरवून ठेवते. जाऊ देऊ तिकडे. हो ना तर हे काजल कलावती कमलाचं खरंच लग्न करून द्या लागते शांताबाई. तू म्हणे नाही यायचं नवरा पाहून देतो, खरंच नवरा पाहून द्यायले. विचारतो ना त्या कलावतीच्या घरचे विचारतो ना मी, येई गेले नवरा करून देऊ का तर. तिच्या आईनं हो भरली पाहिजे, तिच्या आई तशी होच भरते म्हणा. आणि तिच्या आईलाही नवरा करून देतो ना. काजलच्या मायबापाला इथं बसून मिटिंग भरवतो. तिच्या मायबापाला सांगतो मी अशी अशी तुमची पोरगी करते म्हणतो. राहिली गोष्ट कमलाची, कमलाचा नवरा आणतो. गेलाय म्हणते ना इथं. हॅलो गंगा तू आहे देर जयलाच आहे ना. काऊन जयलाच आहे माहिती का तुला काही त्याच्याबद्दलचं माहिती नाही हो बाबा शांताबाई. काऊन आहे काय ताव मला मी फक्त एवढंच ऐकलं येणं त्याला त्यानं इले एवढं मारलं होतं म्हणते का, आला अजून मारलं होतं म्हणते, तर हे बेहोश पडली होती म्हणते म्हणून त्याला जयलात टाकलं म्हणते. असं झालं होतं बाई ते. काय गोष्ट करता बाय, आपल्याला एवढे पहिले बापा धुण्यावाने आपटे ना आपल्याला, तरी आपण दिवसाने काढले दिवसा नवरा बायकोचं भांडण चालूच राहत असते. एवढ्या गोष्टीसाठी जयलात टाकलं का तिनं. अशी कशी जेलवाल्याने घेतलं हे असं काही कारण नसल. थांब पाय तुम्ही काय काय हाय काय नाही, कोणत्या जैलात आहे काय तर जाऊन पाहा लागन, जैलात जाऊन पाहा लागन. हो चल ना सर भलंच करतो मी आता. हो म्हणजे नंतर माय झालं चालते. हो जाऊ बरं आपण जैलात काय आहे काय नाही पाहू. कोमलने घेऊन जाऊ, कोमलचा बाप होय ना, कोमलने घेऊन जाऊ आपण. कोमल वळकन तिच्या बापाले म्हणजे कोमलने माहिती आहे सर्व गवई म्हणून आपण कोमलने घेऊन जाऊ सोबत. सर तोंड डुकून राहिलं बाई. पहिले त्या लावडी दिले झापलं ती गेली, नंतर 2 गेले, 5 जणीले झापू झापू तोंड डुकून राहिलं सर. नाही तर काय मला बरंच नाही ना बिचारे. सर्दीनं असं भनभन लागून राहिलं, असं भनभन लागून राहिलं, मला बोलता येऊन राहिलं. चल बाई म्हटलं व्हिडिओ पडन म्हटलं तर बनून राहिली बाई. म्हणून नाही का मी व्हिडिओ तरी बनवून राहिली. नाही बिचारे अशी सर्दी झाली व का बरंच नाही वाटून राहिलं बिचारे. असं बोलूशाही वाटून राहिलं, बोलूशा वाटाले काय या चालूच राहते बाबा जीवाच्या मांग. हो ना माय हो. पाहुणीचं टेन्शन खतम झालं आता. शांताबाई आता मी सांगून राहिली यायचं लग्न तू जरासं पुढे ढकाल, लग्न कर तू सगळ्या गोष्टी कर. आता बाई पहिले कुठेतरी फिरायला चल, हिवाळ्याचा मोसम आहे. कामही लागलेच आहे. 1-2 दिवसची सुट्टी काढू ना, कोणत्या गावाला देव दर्शनाला जाऊ बाई आता आपण शांताबाई. लय झालं गावातल्या गावात. हो काय बरं पाहू ना पाहू. या वर्षी कसं मला आरतीचे लग्न करायचं आहे ना बाई. लय दिवस झाला आरती घरीच आहे आता. ते वय होऊन राहील तिचं वालं. आता आरतीचं लग्न करायचं आहे मला. अला मग माय पोराचं करायचं आहे. ते पाहा लागन ना आता सारे कामच काम आहे मांग. पाहू म्हणा देवदर्शनासाठी वेळ भेटतेच आपल्याला जाऊ. हो मलाही माय पोरीचं लग्न करायला लागन बिचारे. माई पोरगीचं वय होत चाललं ना आता. माया पोरीचं लग्न करायला लागन. उन्हाळ्यात करतो मी लग्न आता सध्या दिवाळी चालू आहे. दिवाळी जात बस आता जानेवारी महिन्यापासून पाहुणे पावाले बोलावून घेतो पोरीले. पार्वती त्या पोराचं लग्न नाही करत का करतो ना बापा. आता पोराला उशीरच लागते. पोरग काय 30 वर्षापर्यंत लग्न करते, 28 वर्षापर्यंत. माय पोरग 25 आहे सध्या. 2-3 वर्षाने उरकवून टाकतो मी त्याचं. आणि पोरीचं पाहतो आता. पोरगी 20 वर्षाची आहे ना बाई. 2-3 वर्षाने पोरीचं करतो. हो शिकून राहिली तर शिकू दे बाय पार्वती. लग्नाची काही घरी करू नको बापा. हो बरोबर आहे हो बापा. मग एकदा संसारात गुतला माणूस. मग नाही तर काय आता आपण पाहिलं ना, एकदाच लग्न झालं का सारा संसाराचं वाट मागा लागून जाते. सासरा पा, सासू पा, नवरा पा, स्वयंपाक पा, धंदा पा, सर्व म्हणजे जन्म बाईचा खूप घाईचा असं सारखं काम होऊन जाते. मग चल बाई मी घरी जातो आता. जराशी झोपतो बाबा. धुली गिली घेतो, नाकाली बाम घेऊन सोयतो. नीच्या बाबाला गोळ्या आणायला लावतो बाबा. वज्जर सर्दी झाली हो बापा. रश्मी त्यासाठी गोळ्या आणायला लावतो. तुला झाली ना सर्दी. हो बाई शांताबाई. पार्वती मी ते पैसे आणि ते काय किराणा तर दिन बघा. टेन्शन नको घेऊ त्याचं तू. मी म्हटलं काय बाय रश्मी तुला दे म्हणून आताच दे असं म्हटलं काय. मी नाही दिला तरी तुझ्यासोबत काही नाही बोलणार आहे का, भांडण झगडा करणार आहे. आवा चालूच राहते. तू माझ्या कमी पडली मी त्या कमी पडतो, माझ्या कमी पडली तू मी त्या कमी पडतो. आपल्या बहिणीत चालूच राहायचं. तेवढं काही टेन्शन घेऊ नको त्याचं. हो तशा बाई आपल्या सर्व मैत्रिणी जीवा भावाच्या आहे बाबा. जीवा भावाच्या असाले मधात आरतीचं ना पिंकीचं चालू होतं तर रश्मीचं माय पटे माय. दोघी सोबत आमचं पटेच नाही हो बापा. जाऊ दे माय ते आता दिवसच असते बापा. तसे समजून घ्या लागते. मी मॅड झाली होती तेव्हा मॅडवाले. जाऊ दे शांताबाई चालूच राहत असते.
जाऊ दे काही नाही होत. मग नाही तर काय, जाऊ दे बापा. बघा बाबा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मला झाली आहे बापा सर्दी, एवढी सर्दी झाली आहे. तिचा आवाज जर तुम्हाला खराब आला असेल तेवढे ऍडजस्ट करजा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करजा. भेटू मग उद्याच्या भागामध्ये. बाय, गुड नाईट. आणि मित्रांनो अजून सांगा टॉपिक सांगा, व्हिडिओ काय जर बनवतो सांगा जराशी तुम्ही तुमच्या मतानं. म्हणजे असं सांगा का मला बनवता यायला पाहिजे नाही का, तुम्ही सांगाल एकदम क्रिएटिव्हिटी. तर आपल्या मोबाईलच्या ना, आपल्या मोबाईल मध्ये एकदम काही क्रिएटिव्हिटी जमत नाही. त्यासाठी मोबाईल पण खूप महागडा लागतो. जेव्हा मी महागडा मोबाईल घेईन तेव्हा मग त्या लायकीची क्रिएटिव्हिटी सांगा. पण आता सध्या तरी साधी साधी क्रिएटिव्हिटी सांगा मला टॉपिक साठी. मला काही सुचत नाहीये. बरं बाबा, चला बाय.